रूप तुझे गोरी रे पाहिले मी साधी रे जपले तुला मी मन मंदिरी हो कुंकू कपाळी पायी पंचनासोबती हो आम्ही गंगोत्री गंगा स्नान करण्याचे जात आहोत तेव्हा आम्ही येईपर्यंत तुम्ही इथे कैलासावरतीच बसा. येतो आम्ही. ठीक आहे बरं. जगजीवना नाम घ्यावे नाम घ्यावे मुखी नारायणा हो नारायणा नाम घ्यावे मुखी नारायणा हो नाम घ्यावे मुखी नारायणा रे नारायणा आपल्या कमळाचा फार गर्व झाला आहे. काय त्या शिवशंकराला त्याच्या कमळाचा एवढा फार गर्व झाला आहे. नारायण नारायण होय गजासून त्या बोललेला त्याला आपल्या कमळाचा फार गर्व झाला आहे. मग त्या शिवशंकराचा गर्व नारायण नारायण होय गजासून त्या पृथ्वी तलावात तू एकच असा दैत्य आहे त्या बोलण्यापैकी गर्वाने करू शकतोस. नारायण नारायण
सांग गजा तुझ्या त्या भोलेनाथ यावेळी कायदा सोडला नाही. मग नारद मुनी शिवशंकर मला कोठे भेटतील हे तुम्हीच सांगा. गजा तुला भोलेनाथ यावेळी स्नान करण्यासाठी गंगेतीने गेले आहे आणि या संधीचा तू फायदा घे. ठीक आहे नारद मुनी, आज गंगेतीने जातो आणि त्या शिवशंकराचं कमंडल नारायण नारायण. आपण सारासरीतच बसावे. भगवंता सदा मुखी राहू दे तुझे नाम रे भगवंता सदा मुखी राहू दे. उभ्या जन्मात तुझ्या या मन चित्त लागू दे. उभ्या जन्मात तुझ्या या मन चित्त लागू दे. हे नारायण हे नारायण हे नारायण हे नारायण
आपली भेट झाली नाही म्हणून मला इथवर यावं लागलं. आता आला तर बरं झालं. मला सांगा 3 तास सप्तपासानी थोडं कुशल मंगल आहे ना? नाही ना बोले नका 3 तास सप्तपातात अगदी कशा कुशल मंगल आहे पण का मुलीवर बोला. नारायण गौरव देशाचा पुत्र गजासूर त्यापैकी फार श्रीमंत झाला आहे आणि तो आपणावर चाल करून येत आहे. काय म्हणता नारायण? तो माझ्यावर चाल करून येतोय. नारायण होय बोलू नका तो आपल्यावर चाल करून येत आहे तेव्हा सावध राहा म्हटलं. त्या गजासुराला स्वतःचा एवढा घमंड असेल त्याकडे पाहावे लागेल. ठीक आहे ना येतो मी. अरे गजासुर दैत्या, तू स्वतःचा मरण स्वतः करून घेतलायस तरी मी तुला एक वर माफ करीन. तू मला शरण आहे याचा तुझ्या जीवनाचं सार्थक आहे. आजचे परिणाम खूप वाईट होते. अरे गजासुर दैत्या, ही दैत्यनाचं सोडून दे आणि दैत्य लोकात परत जा. नाही तर याचे परिणाम खूप वाईट होते. अरे गजासुर दैत्या, अजूनही नीट विचार कर नाही तर प्राणाला मुक्षील. अरे उंचाच्या झाडावर शिकवतो मी तुझे. ठीक आहे. कधी यावा हे मला माहिती नाही. तू मला आज सोड. थांबा, तुम्हाला आज जाता येणार नाही. का बरं? याच्याशी तुम्हाला काय करायचं आहे? अरे माझ्या कैलासावर मलाच बंदी. तू मला अजून ओळखलंच नाही त्याच्यामुळे तू माझा मार्ग सोड. तुम्ही कोणी असाल, तुम्ही तुमचं कर्तव्य साध्य करू शकत नाही, पण मातेच्या आज्ञेचं पालन करणे माझं कर्तव्य आहे. अरे बाळका, मी कैलासपती आहे. तुम्ही कैलासपती असाल, त्याचा अवधी असाल, पण मातेच्या आज्ञेचं पालन करणे माझं अज्ञान आहे. आता जास्त आगाऊपणे बोलू नकोस नाहीतर तुझी वळवणारी जीभ फाटून टाकेल. माझा मनोबल कमी करून तुम्ही ध्येय तुमचं साध्य करू शकत नाही. अरे अज्ञानी बाळका, फुकट खूप राहणारा मुक्षे. माझं काम प्राण म्हणाला तरी बेहतर, पण मातेचा पाण्याचा उल्लंघन मी करू शकत नाही. अरे बाळका, लहान तोंडी मोठा गाज घेऊ नको. तू अजूनही मला शरण आहे. आता तुझं कल्याण आहे. माझं कल्याण करिता माझा माता समजत आहे. हे पहा, तुम्ही आला मार्गी परत जा, नाहीतर काय करशील? एक पाऊल पुढे जाऊन तरी पहा. अरे तू माझ्या शस्त्र होणार. हो, मी माझ्या मातेच्या आज्ञेचं पालन करीत आहे. ठीक आहे, तुझ्या युद्धाच्या
परत आला असता यांनी माझी वाट अडवली आणि हा मला सांगत होती बाप पारोचा बाल आहे म्हणून. आणि गंगास्नान करून येईपर्यंत पारोचा बाल तरी कधी झाले बरं? आपण कैलासावर नव्हता आणि मला मनसोक्त स्नान करायचे होते म्हणून मी माझ्या अंगीचा मळ काढून मायाचा बाळ बनविला आणि त्याच्या हाती शस्त्र देऊन माझ्या संरक्षणासाठी त्याला उभे केले आणि त्याला तुम्ही ठार केलं. माझ्या बाळाला साक्षीवंत करा नाहीतर ते आकाश पाताळीत करीन. शांत हो प्रिय, शांत हो. तूच मला मार्ग सांग, काय करता येईल याच्यापुढे? नाथ, तुम्ही कोणाचेही शिर लावा पण माझ्या बाळाला साक्षीवंत करा. हो, आलं माझ्या लक्षात. आताच मी गजासुराचा वध करून आलाय. त्याचा शिर लावणं चालेल का बरं? नाथ, तुम्ही कोणाचेही शिर लावा पण माझ्या बाळाला साक्षीवंत करा. ठीक आहे बरं. नंदी, तुम्ही जा आणि गजासुराचा शिर घेऊन या. ठीक आहे. प्रिय,